न खाई भोगी तो सदाई रोगी. असं म्हटलं जातं की भोगीची भाजी जो खातो तो वर्षभर निरोगी राहतो. मैत्रिणींनो, संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी हा सण येतो. भोगीच्या सणाला मिक्स भाजी बनवतात, त्याला भोगीची भाजी असे म्हणतात. त्याच भोगीच्या भाजीचे साहित्य मी तुम्हाला आज दाखवणार आहे. इथे आहेत सुगडी. हे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी लागतात. यामध्ये वाण टाकून बायकांना वाण देतात. इथे आहे ऊस, इकडे आहे बोरं, इकडे आहे ओले हरभरे, याला टहाळही बोलतात. इथे आहेत भुईमुगाच्या शेंगा म्हणजे शेंगदाणे. आपल्याला गाजर लागणार आहे, ओंब्या लागणार आहेत म्हणजेच ओले गहू, तुरीच्या शेंगा, इथे आहे पावटा, इकडे आहेत वालाच्या शेंगा. आपल्याला लागणार आहे हे सर्व साहित्य. याची आपण भाजी बनवतो. यामध्ये ऊस आहे, बघू शकता. हे आपल्याला सर्व साहित्य असं कट करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला भाजी बनवायची आहे. यामध्ये आपल्याला तिळही लागणार आहेत. हे सर्व साहित्य टाकून आपल्याला भाजी बनवायची आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत आपल्याला ती खायची आहे. भोगीच्या दिवशी या भाकरीचा आणि या भाजीचा मान असतो. हे आपल्याला निरोगी राहण्यासाठी खायलाच पाहिजे.